नमस्कार मित्रांनो, माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील मागणीची लवचिकता ह्या प्रकरणातील उत्तरांचे मुद्दे आणि त्याचे गुण विभागणी याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन अभ्यासले होते। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देण्यात आलेले आहेत। आज आपण त्याच प्रश्नांच्या संदर्भात उत्तरं कशी लिहायची, उत्तरांचे मुद्दे कसे असले पाहिजेत आणि त्या मुद्द्यांना गुण विभागणी कशी दिलेली असते याविषयीची माहिती समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेत उत्तर लिहिताना तुम्हाला त्या मुद्द्यांचा फायदा होईल आणि उत्तराच्या संदर्भातील गुणांचाही अभ्यास असेल तर उत्तर तुम्हाला त्या पद्धतीने लिहिता येतील। मित्रांनो, मागणीच्या लवचिकतेच्या प्रकरणामध्ये पहिला प्रश्न आपण अभ्यासला होता, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार। हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये मागणीची लवचिकता सांगून मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा ही माहिती विचारली जाते। अशा वेळेस लवचिकतेची संकल्पना जी आहे त्यासाठी 2 गुण दिले जातात। त्यानंतर पहिला प्रकार किंमत लवचिकतेचा आहे। किंमत लवचिकतेच्या प्रकारामध्ये त्याची व्याख्या, सूत्र आणि उदाहरण आहे, त्यासाठी आपल्याला 2 गुण असतील। उत्पन्न लवचिकता हा दुसरा प्रकार आहे, त्यामध्ये व्याख्या आहे, सूत्र आहे आणि उदाहरण आहे, त्यासाठी 2 गुण असणार आहेत। आणि तिसरं छेदक लवचिकता आहे, त्याच्याही संदर्भात अशीच व्याख्या, सूत्र आणि एखादं उदाहरण तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकतात। म्हणजेच मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारावर असा क्वेश्चन विचारला तर 2-2 मार्क ह्या ठिकाणी डिवाइड करून दिले जातील, म्हणून तुमचं उत्तरही त्या पद्धतीने असलं पाहिजे। काही वेळेस मागणीच्या लवचिकतेचे फक्त प्रकार स्पष्ट करा असं जर प्रश्न विचारला तर मग लवचिकतेच्या संकल्पनेसाठी हे जे 2 गुण आहेत ते 2 गुण इकडं 3 याच्यामध्ये डिवाइड करून दिले जातील। तर 3 मध्ये देताना किंमत लवचिकतेच्या बाबतीत 3 मुद्दे आहेत, उत्पन्न लवचिकतेचेही 3 मुद्दे आहेत आणि छेदक लवचिकतेत फक्त व्याख्या आणि सूत्र दिले, म्हणजे याला 3, याला 3, 6 आणि इथं 2 असे 6 गुण होऊ शकतात जर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना विचारली नाही तर। यानंतर दुसरा प्रश्न मी सांगितला होता मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार। तर याच्यावर प्रश्न असा विचारला जातो, मागणीची लवचिकता म्हणजे काय सांगून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा। जेव्हा तुम्हाला मागणीच्या लवचिकतेची संकल्पना विचारतील तेव्हा त्याच्यासाठी वेगळे सेपरेट गुण असणार आहेत। जर डायरेक्ट प्रश्न असा असेल मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार तर मग लवचिकतेच्या प्रकारांनाच गुण विभागणी दिली जाईल। आपण आता सुरुवातीला पाहूयात की किंमत लवचिकतेचे प्रकार विचारले असतील फक्त तर गुण विभागणी कशी होऊ शकते। संपूर्ण लवचिक मागणी यामध्ये व्याख्या आहे, उदाहरण आहे आणि आकृती आहे, हे 3 मुद्दे लिहिले तर अर्धा मार्क करून 1.5 मार्क याला होतात। अशा पद्धतीने दुसऱ्या प्रकारातही व्याख्या, उदाहरण, आकृती आहे, त्याला 1.5 मार्क। तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी, त्यासाठी देखील 1.5 मार्क। चौथा प्रकार जास्त लवचिक मागणी, यासाठी 1.5 मार्क आणि 5वा प्रकार आहे त्यासाठी देखील 1.5 मार्क। असे जर तुम्ही 1.5 मार्काचं कॅल्क्युलेशन केले तर 7.5 मार्क होतात आणि पैकीच्या पैकी 8 मार्क द्यायचे असतील तर तुमचं हे सगळी माहिती व्यवस्थित आणि योग्य आहे का, आकृत्या बरोबर काढलेल्या आहेत का याचा विचार करून किंमत लवचिकतेची वरती व्याख्या लिहिली असेल आणि नंतर हे प्रकार स्पष्ट केले असतील तर अर्धा मार्क त्या व्याख्येसाठी देऊन तुमचे 8 मार्क कंप्लीट होतील। जर मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना सांगून किंवा मागणीची लवचिकता म्हणजे काय सांगून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा असा जर प्रश्न आला तर मग किंमत लवचिकते म्हणजे काय यासाठी 2 मार्क असतील, संकल्पनेसाठी 2 मार्क किंवा 3 मार्क काही वेळेस दिले जातात आणि ह्या 5 प्रकारांना 1-1 मार्क अशा पद्धतीने प्रत्येक प्रकार 1 मार्कासाठी आणि संकल्पना 3 मार्कासाठी असे 5 आणि 3 8 मार्क होतात। असेही मार्कांचं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहिला होता तिसरा, मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धतींवरती आधारित असणारा। पद्धतींचा विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन इथेही तयार होतात। समजा लवचिकता मोजण्याची आपल्याला गुणोत्तर पद्धतच ह्या ठिकाणी विचारली असेल तर गुणोत्तर पद्धतीमध्ये अर्थ आहे, सूत्र आहे, उदाहरण आहे, स्पष्टीकरण आहे, यासाठी 4 मार्क। दुसरी पद्धत खर्च पद्धत, अर्थ, सूत्र, तक्ता, आकृती आहे, यासाठी 4 मार्क। अशा कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा असं जर म्हटलं तर 4-4 मार्काला 1-1 पद्धत अशी 2 मार्क जर तुमचे 8 मार्क ह्या ठिकाणी होतील।
काही वेळेस खर्च पद्धत न विचारता बिंदू पद्धत जर विचारली तर बिंदू पद्धतीला देखील 4 मार्क असतील. कोणतेही 2 म्हणतील 4-4 मार्काला 2 सोडवायचे आहे. काही वेळेस यामध्ये थोडासा बदलही होऊ शकेल. 2च पद्धती दिल्या जातील आणि मागणीची लवचिकता म्हणजे काय असं जर विचारलं तर मग मात्र थोडंसं कॅल्क्युलेशन पुन्हा चेंज होईल. 2 मार्क त्याला जातील आणि 3-3 मार्क या एका पद्धतीला येतील आणि लवचिकता म्हणजे काय सांगण्यासाठी 2 मार्क असू शकतील. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले जातील तर त्याची उत्तर आपण कशी लिहायची आहेत 8 मार्कासाठी याविषयीची माहिती आज आपण समजून घेतली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या पद्धतीच्या स्पष्टीकरणांची माहिती उपयोगी पडेल आणि त्यांनाही योग्य पद्धतीने उत्तर लिहिता येतील.